नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण पाठ्यपुस्तक इयत्ता 4 विषय परिसर अभ्यास भाग 1 या पुस्तकामधील 18 नंबरचा घटक कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल याचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. पान नंबर आहे 114. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण कुटुंब आणि शेजारात होत असलेले बदल याचा स्वाध्याय आणि आपण काय शिकलो याचा आढावा घेणार आहोत. आपण काय शिकलो? कुटुंबातील सदस्यांची संख्या एकसारखी राहत नाही. विवाह, जन्म, मृत्यू आणि स्थलांतर यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांची संख्या कमी अधिक होत राहते. स्थलांतरामुळे देशातील विविधतेशी ओळख होते. सणवार, खाद्यपदार्थ, चालीरीती त्याचबरोबर यांच्यातील वेगळेपणा पाहायला मिळतो. आपल्या कुटुंबात जसे बदल होतात तसे शेजारच्या पाजारच्या कुटुंबातही बदल होत असतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. सलोखा आणि मैत्रीपूर्ण संबंध यामुळे आपले समूह जीवन आनंददायी होते. समजलं? तर या घटकामध्ये आपण काय शिकलो याचा आढावा घेतलेला आहे. आता स्वाध्याय पाहू. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला टिंबाटिंबा म्हणतात. तर स्थलांतर करणे असे म्हणतात. 2. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील टिंबाटिंबाचे दर्शन होते. तर आपण शोधू. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. तर इथे आपण रिकाम्या जागी लिहिलेले आहे. स्थलांतरामुळे आपल्याला आपल्या देशातील विविधतेचे दर्शन होते. एका वाक्यात उत्तरे लिहा. शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरेनासे का झाले? कारण कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसतसे फक्त शेती करून कुटुंबातील सर्वांचे पोट भरणे कठीण झाले. म्हणजेच कुटुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसे शेतीमुळे त्यांचे पोट भरण्याचे झाले. माणूस स्थलांतर का करतो? तर माणूस स्थलांतर करतो कारण कामधंदा, नोकरी, व्यवसायानिमित्त किंवा शिक्षणासाठी माणूस स्थलांतर करतो. कारणे द्या. मोठी कुटुंबे विखुरली गेली. का विखुरली गेली? व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली. त्याचबरोबर पोटापाण्यासाठी माणूस जिथे कामधंदा मिळेल तिथे जाऊन राहू लागला. मोठी कुटुंबे त्यामुळे विखुरली गेली. समजलं? हे उत्तर तुम्ही वहीत लिहायचं आहे. त्यानंतर 2. शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. का होतात? शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात कारण परिसरातील कचरा, सुरक्षितता, पाणी, वीज यासारखे प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एकमेकांची मदत लागते. वेळप्रसंगी आपले नातेवाईक आपल्या मदतीला येईपर्यंत शेजारीच मदतीला येतात. एकमेकांना केलेल्या मदतीमुळे आपले शेजाऱ्यांबरोबरचे संबंध सलोख्याचे होतात. उपक्रम. शेजारच्या 5 कुटुंबाची माहिती मिळवा. तर शेजारील तुमच्या 5 कुटुंबे असतील त्यांची माहिती मिळवायची आहे. ते कुठून आले, त्यांचा व्यवसाय काय आहे, ते कोणते सण साजरे करतात वगैरे. माझा शेजारी या विषयावर 10 ओळी निबंध लिहायचा आहे. 3 पोस्टाच्या तिकिटांचा संग्रह करायचा आहे. अशा पद्धतीने आज आपण कारणे लिहा, एका वाक्यात उत्तरे लिहा, रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. आपण काय शिकलो याचा आढावा घेतलेला आहे.